धोंड्याचा महिना संपत आला आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही यावेळेस काहीच असं धोंड्यामध्ये स्पेशल केलं नाही. तर त्यानंतर आम्हाला आठवलं की आता आपण सगळे एकत्र मिळून जोडवे बनवूयात. तर त्यानंतर आम्ही आता आवरून इव्हनिंगला चाललो होतो कात्रजमध्ये आणि आमची पहिल्या अशा जोडव्याच्या डिझाईनचे आठवण म्हणून फोटो काढून ठेवले आणि यांना चालायचं म्हटलं की असं जीवा येतं आणि रडतात. त्यानंतर ओढत घेऊन आम्ही यांना कात्रजमध्ये निघालो होतो. सगळ्यात आधी तर आम्हाला वटपौर्णिमेसाठी साडी घ्यायचे होते, ते आम्ही के मार्केटमध्ये जाऊन घेतले आणि आत्ता जोड घ्यायला इथं आमचे नंबरच लागले होते. पहिली गोष्ट तर चॉईसच होईना, कारण आम्हाला सगळ्यांना सेमच पाहिजे होते. नंतर चॉईस झाले आणि सगळ्यांनी असे नंबरने छान असे बसून घेतले आणि खरंच आम्हाला जसे पाहिजे होते आणि तसे जोडवे भेटले आणि सगळ्यांना एकसारखी डिझाईन भेटल्यामुळे सगळे असे एकदम खुश झाले होते. सगळ्यांनी जोडवे असे बसून घेतले आणि त्याच्यानंतर आमचे परत अजून थोडे शॉपिंग चालू होते. म्हणजे असे अंगठ्या पाहिजे आणि असे एवढ्या ना धोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवे बायका बनवायला आले होते ना, आम्हीच राहिलो होतो कारण शॉपमध्ये खूप गर्दी होती. बिल केलं आणि त्यानंतर आम्हाला अशा छान छान गिफ्ट म्हणून बॅगही भेटल्या होत्या आणि आम्ही एक एक अंगठे पण घेतले होते. तर असं छान छोटी शॉपिंग असली तरी महिलांना शॉपिंग म्हणल्यावर आनंद त्याचा खूप मोठा असतो. आणि आता आम्ही वरती चालतच चालू होतो, पण एवढं पाय दुखायला लागलं. त्यानंतर आम्ही घरी बोलून घेतलं, नाही तर आम्ही शाळेमध्ये येऊन बसलो होतो निवांत अशा गप्पा मारत थोड्या वेळ, कारण खूप वेळ चालू होतं आणि शाळेला आता नवीन असं शाळा भरायची आहे. तर छान असं पेंटिंग केलं आहे वेगवेगळ्या, आमच्या शेजारी शाळा आहे आणि आता उद्यापासून शाळाही चालू आहेत. खूप वेळ गप्पा मारल्या आणि आता निघालो होतो घरी. तर आमचा शाळेचा गेट शेजारीच आहे आणि आम्ही ह्या छोट्या छोट्या रिंग घेतल्या होत्या एकत्र मिळून. तर असं काय असलं की आम्हाला खरंच खूप आवडतं एन्जॉय करायला आणि एकमेकींच्या नात्यानं घेतलंही जातं. आणि कुठेही गेलं तरी बायकांना संध्याकाळच्या चपात्या चार आणि रात्रीच्या चुकत नाहीत. आणि हे माझ्या आहे अंगठीची डिझाईन. तर आता त्यात भाकरी करून सगळं पीठ जाणार आहे. तर आता मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवत होते आणि आज जरा हॅप्पीच आहे. आणि येताना मी ह्यांच्याकडे येताना कात्रजमध्ये भाजी पण घेऊन दिली होती, त्यामुळं आता भाजीचंही टेन्शन गेलं, कारण उद्यापासून शाळा आहे म्हटल्यावर सगळंच लागणार. आणि मी कामं तर आवरून गेले होते, पण घरी आले की आपल्याला स्वयंपाक हा नक्की ठरलेला असतो. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.